तर रामदास कदमांनी मंत्री असताना पदाचा वापर करून लाभ घेतला। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी रामदास कदमांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले। रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे बाहेर काढणार असल्याचंही अनिल परब म्हणाले। दरम्यान किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर कदमांच्या चौकशीची मागणी करावी असंही आव्हान अनिल परबांनी सोमय्यांना दिलंय। रामदास कदम यांच्या भूखंडाची प्रकरण मी आपल्याला सांगतोय। खेडमध्ये एक नगरपालिकेच्या मालकीचा भूखंड होता। ही जागा खेड नगरपालिकेची आरक्षित जागा आहे हरित पट्ट्यासाठी। जी सगळी बांधकामाच्या परवानग्या होत्या यात सगळ्या घोटाळे केलेले आहेत, त्याच्यात खोटे दाखले आहेत, त्याच्यात खोट्या परवानग्या आहेत आणि अशा प्रकारचा हा भूखंड लाटण्याचं काम हा शिवतेज आरोग्य मंडळाने शिवतेज आरोग्य संस्थेने केलेला आहे। या संस्थेचे अध्यक्ष, तत्कालीन मंत्री, विरोधी पक्ष नेते हे सगळे पदावर असताना केलेले आहे। रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्ष नेते होते, आमदार होते, म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे हे तर फक्त मी आज किरीट सोमय्याला सॅम्पल टेस्ट म्हणून 2 केसेस देतोय। असे विविध 12 ते 13 घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन। रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये। आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। किरीट सोमय्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा। जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना, अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा, हिम्मत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं।